भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय। भाजपची ताकद कमी होते तेव्हा मला आरएसएसची गरज होती। आता आम्ही पक्ष आणि सरकार चालवायला सक्षम आहोत असं महत्त्वाचं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलं। जे.पी. यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महत्त्वाचं विधान आता समोर आलंय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हे मोठं विधान केलंय। भाजपची ताकद कमी होती त्यावेळेस आम्हाला आरएसएसची गरज होती। आता आम्ही पक्ष आणि सरकार चालवायला सक्षम आहोत असं महत्त्वाचं विधान जे.पी. नड्डा यांनी केलेलं आहे। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नड्डांचं हे अत्यंत महत्त्वाचं विधान आहे। 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील। मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलंय की आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या आरएसएसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील। आणि योगायोग असेल काही असेल, खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला आरएसएसची गरज नाही। म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वे वर्ष म्हणजे 16वे वर्ष धोक्याचं म्हणतात, तसं संघाला 100वे वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील। आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील। ही हुकुमशाहीची नांदी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।